पुणेकरांच्या खिशाला लवकरच मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे, कारण पुणे महापालिकेने मिळकत कर आणि पाणीपट्टीमध्ये मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय। मिळकत करात सुमारे 18% तर पाणीपट्टीत सरसकट 100% वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने दिलाय। पुणे महापालिकेचं उत्पन्न सध्या घटतंय। चालू आर्थिक वर्षात तर महापालिकेला 300 कोटी रुपयांची तूट होण्याची शक्यता आहे। ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने उपाय शोधलाय। तो उपाय म्हणजे पुणेकरांच्या खिशात हात घालायचा। यातूनच मिळकत कर आणि पाणीपट्टी या दोन करांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आला। मिळकत करात 18% तर पाणीपट्टीमध्ये 900 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे। प्रस्ताव मंजूर झाल्यास मिळकत करातून महापालिकेला दरवर्षी 300 कोटी रुपये अधिक मिळतील, तर पाणीपट्टीमधून अधिकचे 100 कोटी रुपये मिळतील। त्यामुळे महापालिका प्रशासनाला ही करवाढ हवी आहे। सर्वांचं म्हणणं ऐकून घेता यावं आणि पुणेकरांना कुठेही त्रास होणार नाही, परंतु शहराचा जो विकास निधी जो उपलब्ध करणं याही गोष्टीचा मेळ घालून ते आपल्याला करावं लागेल। त्याच्यासाठी तो खास सभेला घेतला। महापालिकेचं उत्पन्न घटतंय, त्यामुळे विकास कामांना कात्री लावावी लागते। हे खरं असलं तरी करवाढ करणं हा काही त्यावरचा एकमेव उपाय नाही। याच दोन करांची थकबाकी वसूल केली तरी महापालिकेच्या तिजोरीत 1000 कोटींची भर पडू शकते। मिळकत कर आणि पाणीपट्टी थकबाकीचे हे आकडेच पहा। मिळकत कराची तब्बल 795 कोटी रुपयांची थकबाकी आहे, तर पाणीपट्टीचेही 300 कोटी रुपये थकलेले आहेत। वसुलीसाठी 794 करोड रुपये अजून यांची वसुली बाकी आहे। 300 करोड रुपयांची पाणीपट्टीची थकबाकी आहे। मग हे प्रशासनाने आधी हे रिकवर करावेत आणि मग पुणेकरांवरती लादा ना तुम्ही। आणि जर खरंच खऱ्या अर्थाने जर तुम्हाला खरंच पुण्याचा विकास करण्यासाठी पैसे कमी पडतात तर हेच मार्ग आहेत का? मिळकत कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून पैसे जमा करणं। मग तुम्ही कुठेतरी खर्चावरती पण बंधन आणा ना। एकीकडे तुम्ही महापौर जसं घेता त्याच्या लाखो रुपयाचं बजेट तुम्ही वर्गीकरण करून घेता। ते वर्गीकरण करत असताना तिथे तुम्ही बघत नाही आहेत की त्या जिथनं आपण पैसे उचलणार आहोत तिथे पैसे आहेत की नाही आहेत। थकबाकीच्या वसुलीबरोबरच महापालिकेनं थोडीशी उधळपट्टी कमी करून काटकसरीचा कारभार केला तरी पुणेकरांवरील करवाढ टाळली जाऊ शकते। पुणेकरांच्या खिशावर डल्ला मारण्याआधी पुणे महापालिकेनं एवढा विचार नक्की करावा। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।